नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण पोलीस भरती 2024 आणि पुढे होणाऱ्या 9000 प्लस पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ टाकत असतो. तर मित्रांनो, यामध्ये आपण आज पोलीस भरती 2024 ला आलेले सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हा या सिरीजचा भाग 5 आहे. यामध्ये आपण आज सामान्य ज्ञान विषयाचे 50 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे 2024च्या पोलीस भरतीला विचारले गेले होते. तेच प्रश्न मित्रांनो, मुंबई पोलीस, नागपूर कारागृह, पुणे कारागृह किंवा मुंबई कारागृह या परीक्षांना देखील रिपीट होऊ शकतात. त्यामुळे हे प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षा देणार आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्याचबरोबर जर तुम्ही 9000 प्लस पोलीस भरतीची तयारी करणार आहात तर त्यासाठी देखील तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून आतापासूनच तुमचा सराव झालेला असेल आणि परीक्षेच्या वेळी जास्त गडबड होणार नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहायचे आहेत आणि प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि इतर विषयांचे महत्त्वाचे प्रश्न क्विज मार्फत सोडवण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1 आहे, घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्ताची तरतूद करण्यात आली आहे? मित्रांनो, महाधिवक्ता म्हणजे कोण असतो? तर त्या राज्याचा वकील किंवा त्या राज्य सरकारचा वकील असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. हा काय असतो? तर राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार असतो. आणि मित्रांनो, याची तरतूद आहे ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 165 मध्ये करण्यात आलेली आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. यावर महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत की महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतं? तर त्या राज्याचा राज्यपाल करतो. किती वर्षासाठी करतो? तर राज्यपालांची मर्जी असेपर्यंत करतो. ठीक आहे. जोपर्यंत राज्यपालांची मर्जी असते तोपर्यंत महाधिवक्ता त्याच्या पदावर राहू शकतो. ठीक आहे. आणि तो आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर राज्यपालांकडेच. ठीक आहे. या गोष्टी महत्त्वाच्या झाल्या. तर मित्रांनो, हा झाला राज्याचा वकील. तर मला सांगा की केंद्राच्या वकिलाला काय म्हणतात आणि त्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहे? ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? आता मित्रांनो, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा होती ती 2024 ला जपानमधील कोब या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. म्हणजे देश कोणता? जपान. ठीक आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, याविषयी काय पाहायचं आहे? तर यामध्ये भारतातील किती खेळाडूंचा समावेश होता, कोणत्या खेळाडूंनी पदकं जिंकली आणि त्यापैकी महाराष्ट्रातील किती खेळाडू होते हे आपल्याला पाहून ठेवायचं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, सन 2024 साली इटलीत G7 संघटनेची शिखर परिषद ही कितवी शिखर परिषद होती? आता मित्रांनो, सांगा मला, G7 ची स्थापना कधी झाली होती? G7 ची स्थापना झाली होती 25 मार्च 1973 ला. ठीक आहे. 1973 ला. आणि 1975 ला त्याची पहिली शिखर परिषद पार पडली होती. त्यानंतर पुढे आतापर्यंत एकूण 50 शिखर परिषदा झालेल्या आहेत आणि त्यापैकी 50वी आहे ती 2024 ला पार पडलेली आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे 50वी. तर मित्रांनो, ही कुठे पार पडली? तर इटलीमध्ये. इटलीतील एक ठिकाण आहे फसानो सिटी, या ठिकाणी हे पार पडलेले आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, यावर महत्त्वाचा प्रश्न कोणता येणार आहे की G7 चा सदस्य असलेला किंवा नसलेला देश ओळखा. तर मित्रांनो, G7 चे 7 सदस्य देश आहेत. कोणते कोणते? कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स इत्यादी. प्रश्न क्रमांक 4, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या साली झाली? आता मित्रांनो, जरी हा प्रश्न गोंदिया जिल्ह्यावर आला असला तर देखील तो इतर जिल्ह्यांना देखील विचारला जाईलच. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील महत्त्वाची ठिकाणं पाहून ठेवायची आहेत, जसं की राष्ट्रीय उद्यानं, धरणं. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, गोंदियातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे, याची स्थापना आहे ती गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या तालुक्यामध्ये 22 नोव्हेंबर 1975 ला झाली होती. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे 1975. तारीख काय होती? 22 नोव्हेंबर. आणि ठिकाण कोणतं? तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर तयार करण्यात आला आहे? आता मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यामध्ये इटियाडोह जलसिंचन प्रकल्प आहे, ज्याला काय म्हटलं जातं? इटियाडोह धरण असं देखील म्हटलं जातं. आणि हे बांधले गेलं आहे गाढवी नदीवर. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1.
जर तुम्ही मुंबई पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा देणार असाल तर तुम्हाला काय पाहायचं आहे, मुंबईमधील प्रमुख नद्या, त्याचबरोबर मुंबईमधील 3 प्रमुख तलाव, ठीक आहे, त्याबद्दल माहिती घेऊन ठेवा. आपण याआधी व्हिडिओमध्ये ती माहिती दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? आता मित्रांनो, कुसुमाग्रज म्हटलं की काय आठवतं, तर नटसम्राट नावाचं नाटक आठवतं, त्याचबरोबर मराठी भाषा गौरव दिवस आठवतो, ठीक आहे. तर मित्रांनो, कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर त्यांनी पुरस्कारप्राप्त नटसम्राट नावाचं नाटक देखील लिहिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय मित्रांनो, या ठिकाणी कुसुमाग्रज म्हणजे कोण? वि.वा. शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर, ठीक आहे. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 7, नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यातून झाला? आता मित्रांनो, पश्चिम बंगाल राज्यामध्ये एक गाव आहे किंवा एक वाडी आहे ज्याचं नाव आहे नक्षलवाडी किंवा नक्षलबारी, ठीक आहे. या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा 1967 साली पोलीस आणि तेथील नागरिकांमध्ये संघर्ष झाला आणि तेव्हापासूनच पोलिसांविरुद्ध किंवा सरकारविरुद्ध वागण्याला नक्षलवाद असं म्हटलं जाऊ लागलं, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2, पश्चिम बंगाल. ठिकाण कोणतं? नक्षलबारी किंवा नक्षलवाडी, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8, तिरोडा येथील अदानी पॉवर प्लॅन्टची क्षमता किती आहे? आता मित्रांनो, हा प्रश्न गोंदिया जिल्ह्याविषयी असला तरी तुम्हाला देखील तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यासोबतच हा पूर्ण महाराष्ट्रासाठी आवश्यक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, ठीक आहे. तिरोडा कुठे आहे? गोंदियामध्ये आहे आणि त्या ठिकाणी अदानी पॉवर प्लॅन्ट आहे, ज्यामध्ये एकूण 5 प्लॅन्ट आहेत आणि या 5 प्लॅन्टची क्षमता आहे प्रत्येकी 650 मेगावॅट. असे एकूण मिळून किती बनते? तर 3300 मेगावॅट. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जो प्रकल्प सुरू झाला तो कधी झाला, किती साली झाला? 2012ला. हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतीय दंड संहिता या कायद्याला कुठल्या नव्या कायद्याने बदलण्यात आले? मित्रांनो, भारतीय दंड संहिता 1860 या कायद्याची जागा आता नवीन कायद्याने घेतलेली आहे. कोणत्या? तर भारतीय न्याय संहिता 2023 या कायद्याने ही जागा घेतलेली आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर CRPC होता, म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा होता, ज्याची जागा कोणी घेतली? भारतीय नागरिक सुरक्षा संहितेने घेतली. आणि भारतीय पुरावा कायदा होता, त्याची जागा कोणी घेतली? तर भारतीय साक्ष संहिता किंवा भारतीय साक्ष अधिनियमने घेतली, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे? मित्रांनो, बिरसा मुंडा बिहारमधील होते आणि बिहारमधील मुंडा जमातीचे ते नेते होते, ठीक आहे. आणि मित्रांनो, त्यांच्या नावानं ओडिसामधील रूरकेला या ठिकाणी जगातील सर्वात मोठं हॉकी स्टेडियम उभारण्यात आलेलं आहे, ठीक आहे. कुठं आहे ते? रूरकेला. राज्य कोणतं? ओडिसा, ठीक आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न येऊ शकतो की जगातील सर्वात मोठं हॉकी स्टेडियम कोणतं? तर मित्रांनो, त्याचं नाव काय असणार आहे? बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम, रूरकेला, ओडिसा, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतीय न्याय संहिता कोणत्या तारखेपासून लागू झाला? आता मित्रांनो, आपण आताच पाहिलं, भारतीय न्याय संहितेनं भारतीय दंड संहितेची जागा घेतली आणि तो कायदा आहे तो 1 जुलै 2024 पासून संपूर्ण भारतामध्ये लागू झालेला आहे, ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या खेळाडूच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? आता मित्रांनो, लक्षात ठेवा, 1928चा ऑलिम्पिक, 1932चा ऑलिम्पिक आणि 1936चा ऑलिम्पिक असे तिन्ही ऑलिम्पिकमध्ये हॉकी या खेळ प्रकारामध्ये 3 सुवर्णपदक आपल्याला मिळवून देणारे मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ यांचा जन्मदिवस
राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून आपण साजरा करतो. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे मेजर ध्यानचंद. तर मित्रांनो हे काय झालं तर सामूहिक प्रकारातील पदक झालं. ठीक आहे. तर त्या ठिकाणी पहा खाशाबा जाधव यांनी पहिलं वैयक्तिक खेळातील पदक मिळवलेलं होतं. ते कधी मिळवलं होतं? 1952 ला. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. तुर्की सिरिया भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते? आता मित्रांनो तुर्कीमध्ये 6 फेब्रुवारी 2023 ला काय झालं? भूकंप झाला आणि या ठिकाणी बचाव कार्य करण्यासाठी भारताने एक मोहीम राबवली होती ज्याचं नाव होतं ऑपरेशन दोस्त. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14. भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित मुख्य प्रशिक्षक म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूची नेमणूक करण्यात आली आहे? मित्रांनो T20 स्पर्धा झाल्या आणि त्यानंतर लगेचच भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर याची नेमणूक करण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की भारताचे महिला टीमचे कोच कोण आहेत, त्याचबरोबर भारताचे बॉलिंग कोच कोण, बॅटिंग कोच कोण, याबद्दल पूर्ण माहिती आपण पाहिलेली होती. ती माहिती तुम्ही पुन्हा एकदा पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 15. कोणाला अणुबॉम्बचे जनक मानले जाते? आता मित्रांनो अणुबॉम्ब शोध कोण लावला? ओपनहायमर यांनी. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. जे रॉबर्ट ओपनहायमर यांना अणुबॉम्बचे जनक असं म्हटलं जातं. तर मित्रांनो या ठिकाणी पहा अल्फ्रेड नोबल यांनी कशा शोध लावला? डायनामाइटचा. म्हणून यांना डायनामाइटचे जनक असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे. त्यामुळे 2 प्रश्न वेगळे असणार आहेत की अणुबॉम्बचे जनक कोण? ओपनहायमर आणि डायनामाइटचे जनक कोण? अल्फ्रेड नोबल. प्रश्न क्रमांक 16. 1 किलोबाईट म्हणजे किती बाईट? आता मित्रांनो या ठिकाणी पहा बाईट पासून वर जाऊया. 1 बाईट त्याचबरोबर 1024 बाईट बरोबर 1 किलोबाईट. 1024 किलोबाईट बरोबर 1 मेगाबाईट. 1024 मेगाबाईट बरोबर 1 गिगाबाईट आणि 1024 गिगाबाईट बरोबर 1 टेराबाईट. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? 1024 बाईट म्हणजे 1 किलोबाईट. ठीक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. जर असं आलं 1024 किलोबाईट बरोबर किती मेगाबाईट? तर मित्रांनो 1 मेगाबाईट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. डॅश डॅश या रेल्वे मार्गास महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणतात. आता मित्रांनो महाराष्ट्र एक्सप्रेस कोणत्या 2 ठिकाणांना जोडते? कोल्हापूर आणि गोंदिया. कोल्हापूरमधील छत्रपती शाहू टर्मिनस आणि गोंदियामधील गोंदिया जंक्शन या 2 ठिकाणांना जोडणारी जी रेल्वे आहे त्याला काय म्हणायचं? महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 कोल्हापूर नागपूर गोंदिया. तर मित्रांनो आणखी एक लक्षात ठेवा सह्याद्री एक्सप्रेस म्हणजे काय? तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कुठे आहे? मुंबईमध्ये आणि तिथून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कुठे आहे? कोल्हापूरमध्ये. ठीक आहे. मुंबई कोल्हापूर असेल तर कोणतं? सह्याद्री एक्सप्रेस. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. तेलंगणा सरकारने नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी हे दल स्थापन केले आहे. मित्रांनो तेलंगणा सरकारने 1989 मध्ये त्यावेळेच्या आंध्र प्रदेश सरकारने 1989 मध्ये ग्रे हाऊंड दल स्थापन केलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये पहा गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाचा बंदोबस्त करण्यासाठी C60 नावाच्या फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. जर महाराष्ट्राबद्दल विचारलं तर काय असणार आहे? C60. प्रश्न क्रमांक 19. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? आता मित्रांनो व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ई या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे काही रोग होतात, काही आजार होतात. त्यांची नाव आपल्याला पाठ असली पाहिजेत. तर या ठिकाणी पहा रत्नांद्रेपणा व्हिटॅमिन ए, बेरीबेरी व्हिटॅमिन बी, स्कर्वी व्हिटॅमिन सी आणि मूळदूस म्हणजे रिकेट्स व्हिटॅमिन डी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार? या ठिकाणी डीच्या कमतरतेमुळे काय होतं? मूळदूस होतं किंवा रिकेट्स होतं. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे काय होतं? तर व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे वांजपणा येतो आणि व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे काय होतं? तर रक्त गोठत नाही किंवा रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते. प्रश्न क्रमांक 20. सेस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात? आता मित्रांनो सेस्मोग्राफ नावाचं उपकरण असतं ते जमिनीमध्ये फिट केलं जातं आणि त्याचा वापर जमिनीमध्ये निर्माण होणाऱ्या भूकंप लहरी मोजण्यासाठी केला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 भूकंप मोजण्यासाठी सेस्मोग्राफचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 21. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस कधी साजरा केला जातो? आता मित्रांनो भारत स्वतंत्र झाला कधी? 1947 ला आणि त्यावेळी एकूण किती संस्थान होते भारतामध्ये? तर भारतामध्ये त्यावेळी एकूण 565 संस्थान होते. ठीक आहे. तर त्यापैकी 562 तयार झाली भारतामध्ये सामील व्हायला, परंतु 3 झाली नव्हती. कोणती? तर
हैदराबाद, जम्मू काश्मीर आणि जुनागड. तर त्या ठिकाणी पहा, आपलं जे मराठवाडा आहे ते कोणत्या संस्थानामध्ये होतं? हैदराबादमध्ये होतं. ठीक आहे. आणि त्यामुळेच ते कोणाच्या अधिपत्याखाली होतं? निजामाच्या अधिपत्याखाली होतं. ते भारतामध्ये नव्हतं. आणि त्यामुळेच पुढे सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो राबवलं आणि त्यानंतर 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद आणि मराठवाडा पूर्णपणे भारतामध्ये सामील झाला. म्हणून या दिवसाला काय म्हटलं जातं? हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन किंवा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? पर्याय 1, 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. यासाठी कोणती मोहीम राबवण्यात आली होती? तर ऑपरेशन पोलो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणती विशिष्ट बाब BNSS मध्ये आहे? मित्रांनो, BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्यानं फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याची जागा घेतलेली आहे. आणि मित्रांनो, या नव्या कायद्यामध्ये ज्याच्यावर गुन्हा घडला त्याला संरक्षण दिलं जातंय, ऑनलाईन FIR दाखल करता येते आणि पूर्णपणे सायंटिफिक ऑनलाईन या प्रकारची माहिती गोळा केली जाऊ शकते. आणि त्यामुळेच या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार? वरील सर्व गोष्टी किंवा वरील सर्व वैशिष्ट्य ही या BNSS ची आहेत. ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण? मित्रांनो, उत्तर काय? पर्याय 3 श्रीमती रश्मी शुक्ला यांची नियुक्ती जानेवारी 2024 मध्ये झालेली आहे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक म्हणून. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणते अँटी टँक मिसाईल भारताने निर्माण केले आहे? मित्रांनो, भारताने निर्माण केलेले अँटी टँक मिसाईल कोणत्या श्रेणीमध्ये येतात? तर नाग श्रेणीमध्ये येतात. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर यामध्ये हेलिकॉप्टरमधून मारा करणारे ध्रुवास्त्र किंवा हेलिना हे देखील एक नाग क्षेपणास्त्र आहे, जे काय करतं? तर टँक म्हणजे रणगाडे उद्ध्वस्त करण्यासाठी कामी येतं. लक्षात ठेवा काय आहे? नाग. प्रश्न क्रमांक 25. इस्रोचे चेअरमन कोण आहेत? मित्रांनो, इस्रोची स्थापना कधी झाली? 1969 ला. ठीक आहे. आणि सध्या याचे चेअरमन कोण आहेत? डॉक्टर S सोमनाथ आहेत. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. इस्रोचं मुख्यालय विचारलं जाईल तर कोणत्या शहरामध्ये आहे? बेंगलोरमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 26. इस्रोने विकसित केलेले पुष्पक हे काय आहे? आता मित्रांनो, इस्रोनं पुष्पक नावाचं एक वाहन विकसित केलेलं आहे, याचा वापर अवकाशामध्ये उपग्रह सोडणे यासाठी केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, याचा वापर पुन्हा पुन्हा करता येईल. म्हणजे हे काय करता येईल? पुन्हा पुन्हा वापरता येईल, रियुजेबल असेल, म्हणून याला काय म्हटलं जातं? रियुजेबल लॉन्च व्हेकल म्हणजे RLV. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणती भारताची परमाणु क्षमतेची न्यूक्लिअर कॅपेबल पाणबुडी सबमरीन आहे? आता मित्रांनो, भारताकडे 2 न्यूक्लिअर केपेबल पाणबुड्या आहेत. कोणत्या कोणत्या? INS अरिहंत आणि त्याच्यासारखी नवीन बनवलेली INS अरिघात. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 INS अरिहंत ही भारताकडे असलेली परमाणु क्षमतेची पाणबुडी आहे. या ठिकाणी काही वेळा अरिहंत सोबत अरिघात हा देखील पर्याय असेल, तर त्यावेळी काय उत्तर असणार आहे? ते दोन्ही उत्तर असणार आहे. ठीक आहे. किंवा INS अरिहंतच्या जागी कोणता पर्याय असेल? INS अरिघात. अरि म्हणजे काय? शत्रू, आणि घात म्हणजे घात करणे किंवा हल्ला करणे. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा निवडणूक ही लोकसभा निवडणूक 2024 सोबत झाली? मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024चा कालावधी काय होता? एप्रिल ते जून 2024. आणि त्यासोबतच सिक्कीम राज्याची विधानसभा निवडणूक झालेली होती एप्रिल ते मे 2024 दरम्यान. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 सिक्कीम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29. सध्याचे RBI गव्हर्नर कोण आहेत? मित्रांनो, RBIची स्थापना 1934च्या कायद्यानं RBI ऍक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती. ठीक आहे. त्याचबरोबर सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? शक्तिकांत दास हे याचे अध्यक्ष आहेत. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, प्रश्न येतो काही वेळा, भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कोणती बँक काम करते? तर RBI. ठीक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न देखील आलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई या ठिकाणी आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30. भारतीय सैन्य दलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? आता मित्रांनो, भारताच्या भूदलाचे सध्याचे प्रमुख आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी. ठीक आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. यांची जून 2024 मध्ये या पदावर नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. जून 2024 ला, म्हणजे 2 महिन्यापूर्वी. प्रश्न क्रमांक 31. G20 समिट 2024 कोठे होत आहे? मित्रांनो, G20 काय? 20 राष्ट्रांचा समूह आहे. ठीक आहे.
याची स्थापना कधी झाली होती? याची स्थापना 1999 ला झाली होती. कधी? 1999 ला. आणि याची 2024 ची जी बैठक आहे ती ब्राझीलमध्ये रियो दी जानेरो या ठिकाणी होणार आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे ब्राझील. त्याचबरोबर शहर विचारलं तर रियो दी जानेरियो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, फतेपूर सिक्रीची निर्मिती कोणत्या मुघल राजाने केली? मित्रांनो, फतेपूर सिक्रीची जी स्थापना होती किंवा हे जे शहर वसवलेलं होतं ते आग्रा या शहरामध्ये किंवा आग्रा या जिल्ह्यामध्ये 1571 ला अकबरानं वसवलं होतं. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. सध्या हे उत्तर प्रदेशमधील आग्रा या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, पानिपतचे तिसरे युद्ध कधी लढले गेले? आता मित्रांनो, पानिपतला 3 युद्ध झाली. पहिलं युद्ध 1526 कोणामध्ये झालं? बाबर आणि इब्राहिम लोदी. जिंकलं कोण? बाबर जिंकला, इब्राहिम लोदी हारला. ठीक आहे. त्यानंतर 1556 ला दुसरं युद्ध झालं अकबर आणि हेमू यांच्यामध्ये. अकबराकडून कोण लढलं होतं? तर अकबराचा सेनापती बैरम खा लढला होता. आणि यामध्ये कोण जिंकलं? तर अकबर जिंकला आणि हेमू हरला. त्याचबरोबर पुढचं युद्ध, तिसरं युद्ध झालं 1761 ला. कोणामध्ये झालं? तर अफगाण सेनानी अहमद शाह अब्दाली आणि मराठा सरदार यांच्यामध्ये झालं. म्हणजे पेशवा यांच्यामध्ये झालं. तर मित्रांनो, यामध्ये कोण जिंकलं? तर अहमद शाह अब्दाली जिंकला आणि पेशव्याचा मराठ्यांचा पाडाव झाला. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? तिसरं युद्ध. पर्याय क्रमांक 1 सन 1761. प्रश्न क्रमांक 34, भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण होता? मित्रांनो, भारताचा पहिला व्हॉइसरॉय असं विचारलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी पहा, भारताला पहिल्यांदा कोण मिळाला? गव्हर्नर मिळाला. ठीक आहे. कोण? वॉरेन हेस्टिंग्स. पुढे या पदाचं रूपांतर कशामध्ये झालं? गव्हर्नर जनरल मध्ये झालं. आणि त्यावेळी कोण होता पहिला? लॉर्ड विल्यम बेंटिक होता. ठीक आहे. आणि त्यानंतर 1858 ला राणीच्या जाहीरनाम्यानं भारतामध्ये गव्हर्नर जनरल या पदाचं रूपांतर व्हॉइसरॉय मध्ये करण्यात आलं. आणि त्यावेळी लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय बनला. आणि त्याचं नाव पर्यायामध्ये आहे का? नाहीये. म्हणजे पर्याय 4 यापैकी नाही हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35, ऑपरेशन मेघदूत कधी झाले? आता मित्रांनो, जम्मू काश्मीरमध्ये आपलं जे सियाचीन ग्लेशियर आहे त्या ठिकाणी भारतीय सेनेच्या सशस्त्र दलांनी जे कारवाई केली होती त्याला काय म्हटलं जातं? ऑपरेशन मेघदूत असं म्हटलं जातं. आणि हे कधी झालं होतं? तर 13 एप्रिल 1984 ला झालं होतं. आणि या ठिकाणी 1984 पर्यायामध्ये आहे का? नाहीये. म्हणून पर्याय 4 यापैकी नाही हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, 13 एप्रिल 1984 जम्मू काश्मीरमधील सियाचीन या ठिकाणी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो? आता मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? 2 जानेवारी 1961 ला. ठीक आहे. आणि त्यामुळे दरवर्षी 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिसांचा वर्धापन दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, पिरियोडिक टेबल आवर्त सारणी कोणी बनवलं? आता मित्रांनो, आवर्त सारणी कोणी बनवली? तर मेंडेलेव यानं बनवली. ठीक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये सुधारणा करून नवीन आवर्त सारणी कोणी बनवली होती? तर मोसले यानं बनवली होती. लक्षात ठेवा, मोसले. जर विचारलं की मेंडेलेवच्या आवर्त सारणीमध्ये सुधारणा करून कोणी मांडणी केली, तर कोणी केली? मोसले यानं केली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, पोलीस हुतात्मा दिवस कधी असतो? आता मित्रांनो, लडाखमधील पोलीस स्टेशनवर किंवा लडाखच्या भागावर जेव्हा चीनी सैन्याने आक्रमण केलं त्यावेळी काही पोलीस अधिकारी मारले गेले. आणि ती तारीख काय होती? तर ती तारीख होती 21 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी मारले गेलेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ या ठिकाणी पोलीस हुतात्मा दिवस साजरा केला जातो. कधी? 21 ऑक्टोबरला. आणि या ठिकाणी 21 ऑक्टोबर देखील पर्यायामध्ये नाहीये. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी नोबेल शांतता पुरस्कार कोणी जिंकला आहे? आता मित्रांनो, बराक ओबामा यांना 2009 साली शांततेचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. जर प्रश्न विचारला गेला की शांततेचं नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय व्यक्ती कोण, तर काय असणार आहे? कैलास सत्यार्थी यांना 2014 ला शांततेचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. ठीक आहे. काय नाव आहे? कैलास सत्यार्थी. प्रश्न क्रमांक 40, भारताचा सर्वात दक्षिणेतील जागा कोणती? आता मित्रांनो, जर विचारलं की संपूर्ण भारताची सर्वात दक्षिणेकडील जागा कोणती किंवा ठिकाण कोणतं किंवा टोक कोणतं, तर काय? इंदिरा पॉइंट, जे कुठं आहे? अंदमान निकोबार बेटामध्ये आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. जर विचारलं की भारतीय द्वीपकल्पाचं सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं, तर ते कोणतं आहे? कन्याकुमारी आहे. आणि जर विचारलं की भारताचं सर्वात उत्तरेकडील टोक कोणतं, तर त्याला काय म्हणायचं? इंदिरा कोल असं म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, विधान परिषद सदस्याचा कार्यकाल किती वर्षांचा असतो?
आता मित्रांनो, ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राज्यसभा असते त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये किंवा राज्यामध्ये विधान परिषद असते. आणि मित्रांनो, अशी विधान परिषद आहे ती भारतामधील 6 राज्यांमध्ये अस्तित्वात आहे. कोणत्या? आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा. तर मित्रांनो, या 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे त्याप्रमाणे राज्यामध्ये विधान परिषद हे स्थायी सभागृह असतं. आणि यामधील सदस्यांचा कालावधी असतो तो 6 वर्षांचा असतो. आणि त्यापैकी 1/3 सदस्य आहेत ते दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. ठीक आहे. या ठिकाणी आपलं उत्तर काय? विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल किती असतो? 6 वर्षांचा. आणि ते पर्यायामध्ये आहे का? नाहीये, म्हणजे पर्याय 4 यापैकी नाही आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, विचारलं जाईल की विधान परिषदेचा कार्यकाल किती असतो. तर मित्रांनो, विधान परिषदेचा फिक्स कार्यकाल नसतो. तर या ठिकाणी संसद विधान परिषदेची स्थापना करू शकते, त्याचप्रमाणे ती बरखास्त देखील करू शकते. राज्यसभेचं याच्या उलट असतं, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 42, मिथेनचं रासायनिक सूत्र केमिकल फॉर्म्युला काय आहे? आता मित्रांनो, मिथेन काय आहे? हायड्रोकार्बन आहे. हायड्रोकार्बनचे 3 प्रकार असतात. कोणते? अल्केन, अल्किन आणि अल्काइन. ठीक आहे. अल्केन कोणते असतात? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन यासारखे. अल्किन कोणते? मिथिन, इथिन, प्रोपिन, ब्युटीन इत्यादी. त्याचबरोबर अल्काइन कोणते? अल्काइन कोणते असतात? तर इथाइन, प्रोपाइन, ब्युटाइन इत्यादी. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, CH4 काय आहे? मिथेन आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. C2H6 काय आहे? इथेन आहे. ठीक आहे. आणि C3H6 काय आहे? तर प्रोपिन आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, सूर्यानंतर पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता? मित्रांनो, सूर्य हा पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा आहे, जो पृथ्वीपासून जवळजवळ 150 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. आणि त्यानंतर सूर्यानंतर किंवा सूर्याशिवाय पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा कोणता आहे? तर प्रॉक्सिमा सेंच्युरी. ठीक आहे, हा आहे. आणि हा किती किलोमीटर दूर आहे? तर 40.175 ट्रिलियन किलोमीटर दूर आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3, प्रॉक्सिमा सेंच्युरी. प्रश्न क्रमांक 44, सार्स कशाने होतो? मित्रांनो, सार्स काय असतो? तर सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम, म्हणजेच काय? तर श्वसनाशी संबंधी आजार. आणि तो कशामुळे होतोय? तर व्हायरसमुळे होतोय. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आपल्याला कोरोनाबद्दल माहित असेलच. कोरोना कशामुळे होतोय? कोरोना व्हायरसमुळे होतोय. ठीक आहे, कशामुळे होतोय? व्हायरसमुळे होतोय. तर यामुळे काय होतं? तर श्वसनाचा आजार होतो. त्यामुळे काय म्हणायचं? कोरोना देखील एक सार्सचा प्रकार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, लोकसभा व विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे डॅश डॅश हे विधेयक आहे. आता मित्रांनो, 21 सप्टेंबर 2023 ला झालेली 106वी घटना दुरुस्ती यामुळे महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभामध्ये 33% आरक्षण देण्यात आलं होतं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4, 106वी घटना दुरुस्ती 2023. तारीख काय होती? 21 सप्टेंबर. ठीक आहे. आता याला 1 वर्ष पूर्ण होत आलं आहे. प्रश्न क्रमांक 46, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? आता मित्रांनो, केंद्रीय कॅबिनेट कशाचे असते? तर मंत्र्यांचे असते. आणि या कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतो? तर पंतप्रधान असतो. आणि याची जी बैठक होते ते कोणाद्वारे बोलवली जाते? तर पंतप्रधानाद्वारे बोलवली जाते. आणि हेच त्याचे अध्यक्ष असतात. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, आन्सर की मी पाहिलेले आहे. आन्सर की मध्ये याचं उत्तर राष्ट्रपती आलेलं होतं, परंतु आपलं उत्तर काय असणार आहे? पंतप्रधान असणार आहे. आणि त्याचबरोबर पुढे देखील पहा, जर पंतप्रधान हजर नसतील तर ही बैठक कोण बोलावेल? उपपंतप्रधान बोलवतील आणि अध्यक्ष बनतील. आणि जर दोघे नसतील तर मंत्रिमंडळातील किंवा कॅबिनेटमधील सर्वात जे वरिष्ठ किंवा ज्येष्ठ सदस्य आहेत ते यांची जागा घेतील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्रातून लोकसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती आहे? आता मित्रांनो, महाराष्ट्रातून लोकसभेवर सदस्य निवडून जातात, राज्यसभेवर जातात, विधान परिषदेवर आणि विधानसभेवर देखील जातात. विधानसभेवर किती जातात? 288. विधान परिषदेवर किती जातात? 78. लोकसभेवर किती जातात? 48. आणि राज्यसभेवर किती जातात? 19. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं विचारलेलं काय आहे? लोकसभेवर. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3. जर विचारलं की राज्यसभेवर तर किती सांगणार आपण? 19. आणि जर विचारलं की महाराष्ट्रातून संसदेवर किती सदस्य निवडून जातात तर काय सांगणार? लोकसभा अधिक राज्यसभा. 19 अधिक 48 बरोबर 67. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, मणिपूर या राज्याची सीमा डॅश डॅश राज्याशी लागून नाही. मित्रांनो, मणिपूर कुठे आहे? तर 7 बहिणीपैकी एक आहे. याची सीमा आहे ती 3 राज्यांना लागते. कोणत्या? तर नागालँड, आसाम आणि मिझोरम. ठीक आहे. लागत कोणाला नाही? मग त्रिपुराला लागत नाहीये. म्हणजे पर्याय
4 आपलं उत्तर आहे. आता मित्रांनो त्रिपुराची सीमा कोणत्या दोन राज्यांना लागते? त्रिपुराची सीमा आहे ती आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांना लागते. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे आसाम हे एकमेव राज्य या ठिकाणी आहे ज्याची सीमा इतर 6 राज्यांना लागते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? 36. त्यापैकी 20 जिल्ह्यांची सीमा आहेत त्या इतर राज्यांना लागतात किंवा हे जिल्हे आहेत ते सीमावर्ती आहेत. त्याचबरोबर इतर उरलेले 16 जिल्हे आहेत ते काय आहेत? अंतर्गत आहेत. यांच्या सीमा इतर कोणत्याही राज्यांना लागत नाहीत. तर मित्रांनो यापैकी पहा कर्नाटकाला कोणत्या कोणत्या लागतात? तर कर्नाटक सोबत नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागतात. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50, महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उत्तराचा क्रम कोणता? आता मित्रांनो महाराष्ट्रामधील महत्त्वाची शिखरं आणि त्यांची उंची आपल्याला माहीत असली पाहिजे. ठीक आहे, त्यापैकी सर्वात उंच शिखर कोणतं आहे? कळसुबाई 1646 मीटर. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ साल्हेर 1566 मीटर. त्याच्यानंतर महाबळेश्वर 1438 मीटर. त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा, राजगड, रायरेश्वर, अस्तंबा आणि त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर किती? 1304 मीटर. म्हणजे या ठिकाणी योग्य क्रम कसा असणार आहे? कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी पूर्ण यादी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत आहोत. ती यादी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करून पाहून घ्या. तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तसेच आपण या व्हिडिओची लिंक आपल्या स्टेटसमध्ये देखील शेअर करू शकता. व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर आपण ही लिंक शेअर करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला सराव करण्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरं पाहायची आहेत तर तुम्ही ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया सीरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.